करंजणी संघ एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. संदीप कडू. आकुटप्याचा चेंडू होता कर्बूज समाचार घेतला रोहितने आणि येतोय ते बिग षटकार. रोहितकडे तुम्ही जर पाहिलं ना, पहिला षटकार मारला आणि रोहितने देवाला नमस्कार केला, देवाकडे हात अभिनंदन केलं, देवाचा आभार मानले पहिला षटकार मारून. हा एक आत्मविश्वास, कारण आपल्या गावदेवीच्या नावाने खेळताना पहिला जर आपल्याला परफॉर्मन्स मध्ये षटकार आला तर आपण देवाचा आभार मानतो. त्याने पाया पडला, देवाच्या पाया पडला रोहित पहिल्या षटकारानंतर. आणि दुसरा मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, फसतोय. एक धाव नक्की मिळेल. आणि आता नॉन स्ट्राईकला असलेला राहुल मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. धावपालकावरती धावा होत आहेत, त्या एकूण आपण पाहतोय 7 धावा धावपालकावरती. गोलंदाज नाव सांगायचं आहे करंजणी प्रशांत. ओहो यॉकर चेंडू, हो सुंदर चेंडू होता, समजला नाही राहुलला अजून मात्र सूर गवसला नाहीये आजच्या या स्पर्धेमध्ये. पण रोहितला मात्र संधी देणं फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रोहितकडे असणं गरजेचं आहे. रोहितकडे आत्मविश्वास आहे. हो इथं मात्र डायरेक्ट हिट होतोय. स्वतःच्या इष्ट्या उद्ध्वस्त केल्या राहुलने. दोन षटकांचे सामने आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 7 धावा फक्त आहेत. प्रशांत गोलंदाजीवरती आहे. मैदानात दाखल होतोय हितेन बुरटे आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कोण जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. हवेमध्ये चेंडू आहे, जातोय का, जाईल. आणि ते मात्र पाहायचंय, अंपायर कॉल घ्यायचा आहे. दोन धावा मात्र नक्की मिळतात. 2 धावेच्या मदतीनं अंपायर कॉल घ्या, नाहीतर अंपायर कॉल घ्या मित्रांनो. 2 धावा. चला सबस्टिट्यूट खेळाडू वापरा, बाहेर घ्या. सबस्टिट्यूट खेळाडू घ्या मित्रांनो, वेळ फार कमी आहे. पंच चला यानंतर पुढील होणारा सामना आहे केतकी प्रतिस्पर्धी संघ आहे दमामे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. डीके रायडर्स आणि एमकेसीसी हा सामना नंतर होणार आहे. त्याच्या आधी केतकी आणि दमामे हा संघ होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावपालकावरती धावा आहे 10. दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 1-0. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा आहेत. धावा अजित, अजय,
हो समजला नाहीये. सुंदर यॉर्कर चेंडू स्लोवरचा चेंडू होता. हितेनला समजला नाहीये आणि निर्धाव चेंडू राहिलेला आहे. अजूनही कमीत कमी 25 धावा हव्या आहेत जर तुम्हाला करंजणी या संघासोबत जिंकायचं असेल तर. हो सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. एक धाव नक्की मिळेल पण नाही. एक धावेवरती समाधान मानावं लागतोय. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 11. आपण पाहतोय पुन्हा एकदा. ओहो हो पंचांचा आहे. कोणताही दाद मागितली जाते पंचांकडे मित्रांनो. दाद अपील फक्त 2 ठिकाणी केली जाते. एक कोर्टामध्ये दाद मागितली जाते अपील केली जाते आणि क्रिकेटमध्ये अपील केली जाते. पंचांचा कोणताही हालचाल नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. मोठे फटके खेळावे लागणार. 2 मोठे फटके आले तर थोडासा स्कोर बढेल. या सामन्यामध्ये एक थोडीस आशा निर्माण होईल. आशेचं किरण निर्माण होईल. सूर्य देखील अस्ताकडे चाललेला आहे. चिमणी पाखरं देखील आपल्या घरट्याकडे निघालेले आहेत. आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे निघायचं आहे. त्यामुळे वेळेचं भान ठेवा. अकुडबाईचा चेंडू बॅटची कडाई घेतली निघून जातोय. ते मात्र वेग घेतला जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार्य छत्रपतींचा 6वा. मिळाल्या 4 धावा. मोठा फटका येणे गरजेचं आहे. फलंदाज हितेन आणि रोहित आपल्याला पाहायला मिळते. रोहितला संधी दिलेली आहे. मागील सामन्यामध्ये रोहितने धुवाधार फलंदाजी केली. आपल्या संघाला तारलं. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेलं रोहितने. आता देखील 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू बाकी आहेत. रोहित ह्या चेंडूवरती कसा सामना करेल ते देखील पाहावं लागणार आहे. धावफलकावरती धावा आहे त्या फक्त 15. उलटा चेंडू ताकद लावली जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. वधारते धावसंख्या. 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. राहुल माघारी परतला. राहुल मात्र जबरदस्त फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बाहेर जाणारे चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाराचा हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते एकूण 22 धावा. आता देखील मोठा फटका आला तर नक्कीच थोडस एक आशेचं किरण एक संजीवनी प्राप्त होईल या सामन्याला. कारण करंजणी संघाकडे देखील एक मोठे फलंदाज देखील आहेत. पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू आहे. खराब चेंडूचं प्रदर्शन. रोहित तुला जर मात्र इथे एक कमजोर मात्र चेंडू मिळाला तर मोठा फटका खेळायची गरज आहे. जर सोडला पंचांनी दिला नाही तर मात्र एक विचार करण्यासारखी गोष्ट ठरेल. म्हणून मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोड कर. ओहो इथे मात्र उचलून काढलाय खोदून काढलाय शतरक्षक तैनात आणि इथे मात्र विकेटचं पतन आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होते 23 आणि आव्हान आहे 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज करंजणी संघाला. समीक्षा 11 प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. समीक्षा 11 शैलेश आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. केतकी संघ इथे उपस्थित आहे आपली वाट पाहत आहे. प्लीज समीर सावंत समीक्षा 11
चला आपण जाऊया. 24 धावांचा आवाड आहे, 12 चेंडू. चला जलद गतीने सामने चालवा मित्रांनो प्लीज. प्रवीणजी पाटील जलद गतीने सामने चालवा. चला पटापट फास्ट. राहुल आगरे गोलंदाजी मार्क वरती, चेंडू बघेल हो योगा, खराब चेंडू. पहिला चेंडू राहुल आगरेचा मात्र वाईट असतो. आपण सातत्याने बघितलं इंडियामध्ये. आशिष नेहरा पहिला चेंडू वाईट टाकायचा, तदनंतरचा सगळे चेंडू सरळ टाकायचा. आता इथे राहुल आगरे कडून आपल्याला तिचं आपल्याला पाहायला मिळते, प्रतिकृती पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब, तदनंतरचा सुंदर चेंडू. ओ बॅटची कडा घेतली होती इथे मात्र. ओ डायरेक्ट हिट केला पाहिजे होता. बट इथे मात्र एक धाव नक्की मिळेल. धावा होत आहेत 2. एकच चेंडू 2 धावा. अकरा चेंडू 22 धावांची गरज. केतकी संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षण स्वीकारलेलं आहे. पाहूया राहुल, क्या बात है. फलंदाजीला राहुल, गोलंदाजीला राहुल. राहुल कौन पड़ेगा किस पे भारी. और राहुल आगरे की राहुल राहुल शिगवण राहुल आगरे. इथे मात्र एक धाव नक्की मिळेल. एका धावाचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सगळे. धावसंख्या होते 3. अजूनही काही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. 2 षटकांचा सामना आहे. जलद गतीने सामने चालवा मित्रांनो. ओ क्या बात आहे, जबरदस्त. नयनच्या बॅट मधून निघालेला षटकार पाहायला मिळतो. बिग हिट षटकार. आणि 6च्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या होते एकूण 9 धावा. धावफलकावरती जोडली जाते. काहीसा मोठा फटका प्रेशर मध्ये आणतोय राहुलला. थांबायला सांगितलं राहुलला. बेदक आणि टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे राहुलला. पाहिजे आपण सगळ्या सन्नाटा पाहायला मिळते, शांतता पाहायला मिळते. हो सुंदर सुंदर चेंडू होता, वेगवान चेंडू होता. वेगामध्ये बदल केला, गतीमध्ये बदल केला आणि सरळ बंदुकीमधून जशी गोळी मात्र वेगाने निसटते ना, तसंच मात्र चेंडू मात्र इथे राहुलच्या हातून निसटून जातोय वेगाने. तेवढाच वेग आपल्याला पाहायला मिळतोय राहुलच्या गोलंदाजीवरती. कोकण कन्या एक्सप्रेस म्हटलं जातं. राहुल हो क्या बात आहे, थांबून ठेवलं इथे मात्र. नयनला थांबून ठेवलं. 2 चेंडू. समीकरण बदलते. समीकरण मात्र आता थोडस अवघड परिस्थितीमध्ये पाहायला मिळतंय. 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल राहुल याच्या गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू मात्र थांबवलं तर मात्र समीकरण थोडस अवघड जाऊ शकतो. ओ क्या बात आहे, इथे मात्र बॅटची कडा. नयन मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या गडीचं पतड. करंजाणी संघाला मोठा धक्का. नयन बॅक टू द पॅव्हिलियन. फास्ट फास्ट भाग मिल्का भाग. चला पटापट. आता मात्र मोठी जबाबदारी असेल. शरद गोलंदाजी मार्गावरती. शरद आपल्याला पाहायला मिळते आणि आता मागील सामन्यामध्ये ज्याने सलामी वीर ठरला होता तो मात्र आता मैदानात दाखल. प्रतीक आणि राहुल. आता मात्र ही सलामी वीरची जोडी आपल्याला मागील सामन्याची पाहायला मिळाली. डावखोरा फलंदाज राहुल आणि गोलंदाजीसाठी आलाय शरद.
6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. शरद शरदचा चेंडू. हो इथे मात्र बॅटची कडा घेतली. इथे मात्र पायचा अपील केलं जात आहे. हो इथे मात्र आकाशाकडे बोट आणि येथे मोठी विकेट. बॅक टू द पाळणा हो लागेल. डिस्कस केलं जात आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर कडे थांबवलं जात आहे. विकेट मागे घेतला जातोय. विकेट नोट आउट. पंचांचा निर्णय मात्र मागे घेतला जातोय. राहुल अपील करण्यापेक्षा जर स्टंपला लावला असता तर मात्र फायदेशीर ठरला असता. पण चपळाई फार गरजेची असते अशा खेळामध्ये. झेल तर मात्र होताच पण जर मात्र स्टंपला लावला असता एस्टलला लावला असता तर मात्र थोडस तुम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला असता. एक धाव नक्की मिळाली आणि समीकरण बदलतंय. समीकरण होतोय 5 चेंडू 12 धावांची गरज. 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावांची गरज. आपण पाहतोय शरद 5 चेंडू 14 धावा. अजूनही तुम्हाला 3 चेंडू शेप मध्ये काढायचे आहेत. हो सुंदर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत पण नाही. इथे एक धाव. 4 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. जोपर्यंत या स्पर्धा अगदी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध संपन्न होत नाहीयेत तोपर्यंत प्रवीण पाटील हे खाली काय बसणार नाहीयेत. बाउंड्री लाईनची पकडलेली जागा उन्हात. ऊन होता तेव्हा टोपी होती. आता ऊन नाहीये टोपी गायब. हो इथे मात्र उद्ध्वस्त. क्या बात आहे. उखडल्या जात आहेत. जल्लोष केला जातोय करंजाळी संघाकडून. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथे मात्र माघारी परतावं लागेल तो राहुलला. आणि समीकरण बदललं. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावांची गरज. आपण मागील सामना पाहिला समीक्षा 11 आणि रजवेल रायडर्स. तो देखील 3 चेंडू 13 धावा गरजेच्या होत्या. तदनंतर 2 चेंडू 13 धावा आल्या. तदनंतर 1 चेंडू 7 धावा आल्या. तदनंतर 1 चेंडू पुन्हा 5 धावा आल्या. आता मात्र काय होईल या सामन्यामध्ये. काय घडेल. कोण हरणार कोण जिंकणार हे मात्र हा चेंडू पाहावा लागणार आहे. तीच चूक रजवेल रायडर्स यांनी केली. ती चूक मात्र शरद कडून व्हायला नको. 3 चेंडू 13 धावांची गरज. 1 चेंडू सेफ काढणं फार गरजेचं आहे. मैदानात दाखल झालेला फलंदाज सूरज. ओ सुंदर सुंदर. आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केलेली आहे फक्त. आणि 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. काय समीकरण असेल. माझ्या बाजूला जो सपोर्टर बसलेले आहेत करंजाणी संघाचे ते देखील टेन्शन मध्ये आहेत. शेवटी क्रिकेट आहे खेळ आहे. अजित केतकी संघ देखील वाट पाहत आहे
पुढील सामना होण्यासाठी. संजयजी गावडे सर पाहतायत या सामन्याचा आनंद लुटतायत. आज समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न होऊन पूर्ण स्पर्धेचं नियोजन, मेहनत, जिद्द या सगळ्यामध्ये योगदान लाभलेलं आहे. सन्माननीय संजयजी गावडे सरांचं आणि त्या स्पर्धेचा आनंद घ्या. इथे मात्र मोठा फटका येतोय, जातोय सरळ रोहित शर्मा कक्षाला. बिग हिट सलामी. यह है खतरों का खिलाडी, यह है बाहुबली प्रतीक. प्रतीकच्या बॅट मधून निघालेला. आता मात्र कंपल्सरी चेशिंग आहे. प्रवीण पाटील टेन्शन घेऊ नका, कंपल्सरी चेशिंग आहे. इथे मात्र षटकार मारला, बॉल हरवतात त्याचं टेन्शन आहे, बाकी काय नाहीये. मित्रांनो षटकार मारा, आपण जवळ मारा. रवींद्रजी मोगरे, सचिनजी मोगरे. प्रशांतजी कदम आलेले आहेत. सकाळच्या सत्रात आपल्याला दर्शन झालं होतं, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात दर्शन होतंय. ओहो तीच परिस्थिती, समीकरण बदलतंय. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 6 धावा. काय चमत्कार आहे, काय चमत्कार. इथे मात्र प्रतीकनी चमत्कार केला तर मात्र क्रिकेट रसिक त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र इथे शरदने चमत्कार केला तर मात्र धुरला हा उडणारच. ओ इथे मात्र एष्ट्या उकडल्या जात आहेत आणि इथे मात्र जल्लोष केला जातोय करंजाळी संघ. एकीकडे करंजाणी आणि एकीकडे करंजाळी, हा नचा फरक. आणि इथे इथे विजयी होतोय करंजाळी संघ आणि पराभवाला सामोरं जावं लागतोय करंजाणी संघाला. ओ आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतोय जानाई काळकाई संघ. करंजाळी आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते करंजाणी संघाला. खूपच सुंदर खेळ खेळला करंजाणी संघाने या पूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण खूप अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा न्यू हनुमान स्पोर्ट क्लब संघ करंजाणी संघ आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडू वृत्ती आपल्याला त्यांच्याकडे नेहमीच पाहायला मिळाली. त्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप साऱ्या शुभेच्छा राहुल आणि रोहित साठी.